हॅलो एव्हरीबडी. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. हा, मी अगोदर तुम्हाला जे व्हिडिओज पाठवले, तुम्ही त्या एक्झाम्पलचे कागद सुद्धा तयार करून पाठवलं होतं. मला असं वाटतं की तुम्ही तो फायनल पार्टनरशिप साठी तुम्ही तयारी केली असेल. सगळ्यांनी थिअरी पण लिहून घेतली असेल, बरोबर. आता पहिला मी काय करते, तुम्हाला प्रॉब्लेम नंबर 1 सोडवते. मी जसं सोडवते तुम्ही पण त्याच पद्धतीने तुमच्या बरोबर कागद घ्या आणि असे 3 अकाउंट बनवून घ्या. आपण कसं बनवलंय, पहिले ट्रेडिंग अकाउंट, त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्याच्यानंतर हे बॅलन्स शीट, हा 3 अकाउंट आणि हे पार्टनर्स करंट अकाउंट, अशी 4 अकाउंट्स आपल्याला आता बघवायचे. कारण की हा जो प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम 1 कुठला आहे, निशिगंधा अँड गुलाब आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस in proportion to their capitals and which are fixed from the following trial balance. Prepare a trading and profit loss account for the year ending 31 March 2020. बरोबर. And balance sheet as on that day after taking into consideration following adjustment. आलं लक्षात? हे तुमचं स्टार्टिंगचा पहिला प्रॉब्लेम आहे, बरोबर. त्यानंतर सगळं तुम्हाला काय दिले, ट्रायल बॅलन्स दिलेलं आहे तुम्हाला. एक 31 मार्च 2020 चा आपल्याला हे दिलंय, ट्रायल बॅलन्स. ओके, हा ट्रायल बॅलन्सची एंट्री करायची आपल्याला. कुठे कुठे करणार आहे आपण, ट्रेडिंग अकाउंट मध्ये, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये आणि बॅलन्स शीट मध्ये. ज्याची ज्याची जिथे एंट्री असेल त्याप्रमाणे एंट्री करायची. मी अगोदर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की हा जो ट्रायल बॅलन्स आहे, हा ट्रायल बॅलन्सची प्रत्येकाची एकच एंट्री करायची. ती कुठे पण होऊ शकते. ती कधी ट्रेडिंग अकाउंट मध्ये होईल, या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये होईल, या बॅलन्स शीट मध्ये होईल, या तुमचं पार्टनर्स करंट अकाउंट आपण इकडे घेतले, तो करंट अकाउंट मध्ये होईल. आलं लक्षात? समजलं? तो प्रत्येकाची एक एक करायची आणि त्यानंतर तुमचं आहे ना, हे दिलंय मी तुम्हाला, ऍडजस्टमेंट दिली. बघा, एक्झाम्पलचा खाली तुम्हाला काय दिलेलं आहे, हे दिलेलं आहे ऍडजस्टमेंट. बघा ऍडजस्टमेंट कशी असते. आता पहिले आपण ऍडजस्टमेंट पर एक दाखवते मी तुम्हाला. हा ऍडजस्टमेंट, हा ट्रायल बॅलन्सची एक एंट्री करणार, तेव्हा ऍडजस्टमेंटची आपण कुठली एंट्री करणार आहे, प्रत्येकाची 2-2 एंट्री करणार आहे. म्हणजे क्लोजिंग, आता बघा पहिली बघू आपण. पहिली ऍडजस्टमेंट काय आहे, क्लोजिंग स्टॉक वॉज व्हॅल्यूड ऍट 26,500. बरोबर. तो याची एंट्री कशी करावं लागेल, 2 एंट्री करावं लागेल. म्हणजे जी ऍडजस्टमेंट मध्ये एंट्री दिलेली असेल त्याची 2 या 2 पेक्षा जास्त, म्हणजे 3 पण होऊ शकते कुठला कुठला याच्यामध्ये. आता आपण फक्त 2चा विचार करणार आहे. तो बघा, क्लोजिंग स्टॉक याचा अर्थ काय, उरलेला माल. क्लोजिंग स्टॉक म्हणजे उरलेला माल. तर त्याची पहिली एंट्री कुठे करतो आपण, बघा मी तुम्हाला ट्रेडिंग अकाउंटचं हे दिलेलं आहे परफॉर्मा अगोदरच्या व्हिडिओ मध्ये, तिथे बघायचं. तर त्याची एंट्री कशी करायची, हा आता क्लोजिंग स्टॉक आहे, बरोबर. तो क्लोजिंग स्टॉकची एंट्री कुठे करायची असते, की बॅलन्स शीट, अरे ट्रेडिंग अकाउंट मध्ये करणार तुम्ही, या क्रेडिट साइडला करणार आहे, बरोबर. लास्ट मध्ये तिथे दाखवायचे तुम्हाला, बरोबर. आणि दुसरी एंट्री कुठे करणार तुम्ही, हा तुम्हाला सांगितलंय की बघा, पहिली एंट्री कुठे करायची असते, एक तो ट्रेडिंग अकाउंट मध्ये करायची असेल अथवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये, आणि दुसरी एंट्री जी आहे ती बॅलन्स शीट मध्ये होईल अथवा पार्टनर्स करंट अकाउंट जे काही दिलेलं असेल तुमच्याकडे, कॅपिटल अकाउंट जे काही दिलेलं असेल त्याच्यामध्ये होईल. याशिवाय एंट्री सहजासहजी होणार नाही, बरोबर. तो 2 एंट्री पैकी एक तो ट्रेडिंग अकाउंट मध्ये करा अथवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये. जर ट्रेडिंग अकाउंट मध्ये त्याची नोंद होऊन गेली, तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये त्याची नोंद करायची नाही. तो दुसरी एंट्री कुठे येईल, बॅलन्स शीट मध्ये होईल. आलं लक्षात? तो आपण एक फक्त नमुना पहिले बघून घेतलं की क्लोजिंग स्टॉक वॉज व्हॅल्यूड 26,500, बरोबर. तर त्याची एक एंट्री करणारे आपण ट्रेडिंग अकाउंट मध्ये, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये होणार नाही. ट्रेडिंग अकाउंटची सीआर बाजू तुम्हाला लिहायचे क्लोजिंग स्टॉक आणि तिथे दाखवायचे आउटर कॉलम मध्ये 26,500. आणि दुसरी एंट्री
क्लोजिंग स्टॉक म्हणजे काय? उरलेला माल, म्हणजे ती आपली मालमत्ता आहे. तो मालमत्ता आहे, तो बॅलन्स शीट मध्ये ऍसेट बाजू त्याची एंट्री करणार आहे. आलं लक्षात? तो याप्रमाणे आपण ऍडजस्टमेंट पण बघायची आहे. बघा, ए लक्षात घ्यायचं की आपल्याला ऍडजस्टमेंट कुठली कुठली आहे, तो एक्झाम्पल पहिल्या मध्ये टिक करून ठेवा. एक तो क्लोजिंग अकाउंटची झाली. नंतर प्रोव्हाइड 10% डिप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी. तो हे कसं काढायचे तुम्हाला दाखवते. आता 10% काढायचे. 10% कसे काढणार तुम्ही? हे बघा, प्लांट अँड मशिनरी किती येते बघावं लागेल आपल्याला. प्लांट अँड मशिनरी ट्रायल बॅलन्स मध्ये बघा दाखवलं असेल. ट्रायल बॅलन्स मध्ये बघा, प्लांट अँड मशिनरी कुठे? 30,000 आहे बघा. तो 30,000 आहे. किती आहे? 30,000 दिसतंय तुम्हाला? हा, 30,000. त्याचे किती काढायचे तुम्हाला? ऍडजस्टमेंट मध्ये किती सांगितलंय तुम्हाला? 10%. बरोबर. प्लांट अँड मशिनरीचा घसारा, डिप्रिशिएशन म्हणजे घसारा किती काढायचे? 10%. 10% म्हणजे आपण सोपं नियम काय आहे? लास्ट एक झिरो कट करतो. नाही झिरो कट करता येत असेल तर तुम्हाला जर करायचे, आता ही 30,000 आहे तर ठीक आहे, तुम्हाला दुसरं दाखवलं तर असं करायचं, 10/100. हा 2 गेले, हा 2 गेले, म्हणजे किती आले? 3,000 रुपये. आलं लक्षात? तो तुम्ही बॅलन्स शीट मध्ये घसारा कसा प्लांट अँड मशिनरी करणार, तिथे काय असं दाखवायचं? 30,000 आणि घसारा किती? 10% म्हणजे 3,000 रुपये. तो मायनस करायचं आणि आउटर कॉलम मध्ये 27,000 लिहिणार आपण. आलं लक्षात? हे दुसरी तुमची झाली. त्याची एंट्री कशी करायची ती नंतर दाखवते. प्रीपेड. प्रीपेड म्हणजे काय? प्रीपेड म्हणजे अगोदर चुकवलं. इन्शुरन्स म्हणजे विमा. विमा काय केलंय? अगोदर चुकवलेलं आहे. बरोबर. तो अगोदर चुकवलेले विमाला काय करायचंय की आता तो चुकवायचं नाहीये, तो त्याला प्रीपेडला मायनस करायचं आणि त्याला ऍसेट बाजू दाखवायचं. ते नंतर बघू आपण. मेंटेन्स रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स ऍट 1% ऑफ सॅन्ड्री डेटर्स. आता डेटर्स म्हणजे काय ते आपण याच्यानंतर बघू. डेटर्स म्हणजे काय? ज्याच्याकडनं पैसे आपल्याला येणार होते. किती येणार होते? 28,000. बघा, डेटर्स लिहिलेलं आहे तुमचं. सॅन्ड्री डेटर्स 28,000 आहे. बरोबर. हा 28,000 म्हणजे ते आपले पैसे मिळणार होते आपल्याला 28,000, म्हणून आपण मालमत्ता खाते आपण 28,000 लिहिणार आहे. बरोबर. पण त्याच्यातनं काय सांगितलंय अजून तुम्हाला असं आहे की डाऊटफुल डेट्स म्हणजे संशयित देवा. अजून असं वाटतंय की 1% त्याच्यापैकी 1% पैसे येणार नाहीये. 1% पैसे नाही येणार आहे, तो कसं करायचं की 28,000 गुणिले 1/100. हा 2 गेले, हा 2 गेले. 28 गुणिले 1 म्हणजे 280 गुणिले 1 म्हणजे 280 रुपये परत कमी होऊन जाईल तुमचे. आलं लक्षात? म्हणजे जी 28,000 रुपये पैसे येणार होते त्याच्यातनं अजून 1% म्हणजे 280 रुपये येणार नाही. बरोबर. त्याच्या असं करू आपण. त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग इन्क्लुड्स पर्सनल ट्रॅव्हलिंग ऑफ निशिगंधा. अच्छा, बघा, ट्रॅव्हलिंग किती दाखवले होते बघा. ट्रॅव्हलिंग खर्च तुम्हाला दिलेलं आहे बघा. याच्यामध्ये बघायचं, तुमचं जे एक्झाम्पल दिलेलं आहे त्याच्यामध्ये बघा, ट्रॅव्हलिंग डेटर्स परचेस सॅलरी ऑफिस एक्सपेन्सेस क्रेडिटर रेंट डाउट ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस बघा 1,400 रुपये. किती आहे? 1,400. त्याच्यातनं 300 रुपये हा निशिगंधाचे. काय सांगितलंय बघा, तुम्ही लक्षात आलं का तुमचं? ट्रॅव्हलिंग इन्क्लुड्स पर्सनल. पर्सनल स्वतःच्या साठी गेलेली आहे निशिगंधा, तेव्हा 300 रुपयाचा खर्च, म्हणजे हा ऑफिस खर्च 1,400 रुपये नाहीये. किती आहे? 1,100 रुपयेच आहे. 300 रुपये त्याने स्वतःच्या पर्सनल यूज साठी केलेलं आहे. त्याला आपण ड्रॉइंग म्हणून दाखवून देऊ. बरोबर. ते आपण एंट्री कशी करायची ते सोडताना बघू आपण. हा, निशिगंधा ट्रॅव्हलिंग इन्क्लूड फॉर हिज विच ही इज टू बी चार्ज्ड विथ 400. 300 नाहीये, 400, सॉरी. तो 400 म्हणजे 1,000 रुपये आउटर कॉलम मध्ये दाखवू आणि 400 रुपये त्याचे पर्सनल मध्ये टाकू. हे आपण एक्झाम्पल सोडवताना बघू. आता बघा,
पहिले आता हे ऍडजस्टमेंट एक्झाम मध्ये काय करायचे, पहिले ऍडजस्टमेंट बघून घ्यायचे की काय काय दिलेली, म्हणजे जेव्हा आपण एक्झाम्पल सोडवू तेव्हा आपल्याला काय काय करता येईल ते करता येईल. बरोबर. तो आता आपण ट्रायल बॅलन्स वर जाऊ. बरोबर. ट्रायल बॅलन्स बघा, पहिली एंट्री आहे स्टॉक 1 एप्रिल सांगितलंय. बरोबर. 1 एप्रिल 2019. बरोबर. 2019 आहे म्हणजे, आणि आपल्याला बनवायचं किती आहे, 31 मार्च 2020 चे बनवायचे. बरोबर. 31 मार्च 2020 चे बनवतोय आपण. तो हा कुठे येणार स्टॉक, ओपनिंग. हा ओपनिंग झाला 2019 ला लास्ट आहे म्हणजे तो अखेर आहे. आता 20 मध्ये काय झाला, तो ओपनिंग झाला. ओपनिंग स्टॉक कुठे येतो बघा, तुम्ही हे दिवशी मी तुम्हाला ट्रायल बॅलन्स, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट दाखवलंय. आलं लक्षात. तर तुमचं आता परफॉर्मा रेडी झाला असेल तोंडीने. बरोबर. तो आता मी तुम्हाला सांगते, इथे कुठे लिहिणार, ओपनिंग स्टॉक लिहिणार तुम्ही. ओपनिंग स्टॉक. बरोबर. तारीख लिहून घ्यायचं तिकडे, 1/4/2019 असं लिहायचं. बरोबर. आता याच्यामध्ये कुठलीच हे नाहीये, तो डायरेक्ट त्याला आउटर कॉलम मध्ये टाकायचं 20,000 रुपये. किती टाकणार, 20,000 रुपये. आलं लक्षात, समजलं. हा, त्याची एकच एंट्री करायची म्हणून एक झालं. नंतर सेंट्री डेटर्स. डेटर्स 28,000 आहे. डेटर्सला आपण कुठे टाकतो, बॅलन्स शीट मध्ये टाकणार. कुठे टाकणार, बॅलन्स शीट मध्ये. एसेट म्हणजे येणारे पैसे. तो थोडस जागा सोडून द्यायचं मालमत्तासाठी. आता डेटर्स लिहून घेऊ, माझ्याकडे जागा कमी आहे म्हणून तुम्हाला पूर्ण नाही लिहिणार, तुम्ही समजून घ्यायचं. ऍज डेटर. आता त्याच्यावर आपल्याला ऍडजस्टमेंट करायची आहे म्हणून त्याला इनर कॉलम मध्ये लिहायचं. किती लिहायचं, 28,000. बघा, याच्यामध्ये लक्ष ठेवायचं की एकमचा खाली एकम, दशकचा खाली दशक असं जरा यायला पाहिजे व्यवस्थित. 28,000 टाकले गेले. त्याच्यानंतर आहे बिल्स पेबल. बिल्स पेबल म्हणजे पैसे चुकवायचे राहिलेले आहे तुमचे. चुकवायचे राहिलेले म्हणजे काय, की तुमच्याकडनं देत आहे, तुमचं काय लायबिलिटीज आहे, देत आहे, म्हणून त्याला इकडे टाकून द्यायचं. तिथे टाकायचं किती, बिल्स पेबल. बिल्स पेबल. त्याच्यावर कुठली पण ऍडजस्टमेंट नाही म्हणून त्याला आउटर कॉलम मध्ये टाका डायरेक्ट 10,101. बरोबर. 10,101. बरोबर. त्याच्यानंतर परचेसिस. हा झाली एक एंट्री. बरोबर. आता परचेस साठी तुम्हाला काय करावं लागेल, ट्रेडिंग अकाउंट. परचेस कुठे येते, ट्रेडिंग अकाउंट मध्ये असते, डेबिट साइड असते. तो लिहायचं इथे परचेस. परचेसेस म्हणजे काय, खरेदी. हा खरेदीला वर आपल्याला अजून तुम्हाला खाली बघा, तुम्ही रिटर्न दिलेलं आहे, इनवर्ड आणि आउटवर्ड दोघं दिलेले वाटतं. तर तुम्ही काय करायचं, परचेसेसला इनर कॉलम मध्ये टाकायचं. परचेसेस किती दाखवली तुम्हाला, 40,000. 40,000 इकडे टाकायचे. आलं लक्षात, समजतंय ना. वेजीस, त्याच्यानंतर वेजीस आहे, मजुरी. तो पण इकडे येणार, थोडीशी जागा सोडून द्या आणि इथे लिहा वेजीस. वेजेस वर कुठलेही हे नाहीये. 8,500. 8,500. बरोबर. बघा, दिसतंय ना बरोबर. हा, नाही दिसत असेल तर मला नंतर तर सांगा तसं. 8,500. आलं लग. नंतर रिटर्न आउटवर्ड. रिटर्न काय सांगितलंय तुम्हाला, आउटवर्ड. रिटर्न आउटवर्ड म्हणजे काय, रिटर्न आउटवर्ड किती आहे, 2,500 रुपये ना. 2,500 रुपयेच आहे. हे बघा, रिटर्न आउटवर्ड. हा रिटर्न आउटवर्ड म्हणजे खरेदी परत. याचा अर्थ काय, लिहून घ्या तिथे. रिटर्न आउटवर्ड म्हणजे खरेदी परत, परचेस रिटर्न. याला काय म्हणायचे, परचेस रिटर्न. म्हणजे तुम्ही काय करणार, हा जे 40,000 आहे त्याच्यातनं मायनस करायचं. परचेस रिटर्नचा अर्थ काय, खरेदी परत. तुम्ही जे माल खरीद करून आणलं होतं तो माल परत पाठवलं म्हणजे काय झालं, आउटवर्ड. म्हणजे परत पाठवलं, बाहेर गेला परत, म्हणजे परचेस रिटर्न. रिटर्न्स आउटवर्ड्स.
खरीद केलेला माल परत पाठवलं, बरोबर. तो कधी खराब निघतो, कधी काय प्रॉब्लेम असतो, तो काय करतो आपण परत पाठवतो. तो 0 0 10 पैकी 5 गेले 5, 10 म्हणजे इथे 9, 9 मधून 2 गेले 7 आणि 4, 47,500 ते आउटर कॉलम मध्ये टाकायचं आपण. आलं लक्षात? समजतंय? 47 अरे सॉरी 37 इथे 9 आहे म्हणून इथे किती येणार 3 3 म्हणजे इथे 3 37,500 37,500 बरोबर. ते आउटर कॉलम मध्ये टाकून द्यायचं. म्हणजे आपण काय केलं, जे रिटर्न दिलं त्याला मायनस केलं आणि बाहेर आउटर कॉलम मध्ये लिहिलं, बरोबर. त्याच्यानंतर बघा सॅलरीज आहे. काय आहे सॅलरीज. सॅलरीज कुठे येतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये. सॅलरी कुठे टाकायची प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये. हे बघा इथे ना जरा तुम्ही डेबिट बाजू 2 लिहायचं आपण आणि 2 वेजीस इथे पण इथे लिहिणार आपण 2 काय सॅलरीज दिसतंय सॅलरीज. सॅलरीज त्याच्यावर कुठली ऍडजस्टमेंट नाहीये, बरोबर. तर त्याला डायरेक्ट आउटर कॉलम मध्ये लिहा. ते किती आहे 2700 रुपये. तो 2700 रुपये लिहायचे. आलं लक्षात? बरोबर दिसतंय सॅलरीज टाकायची 2700 रुपये. त्याच्यानंतर तुम्हाला सॅलरी नंतर आहे ऑफिस एक्सपेन्सेस. काय ऑफिस एक्सपेन्सेस. ऑफिस एक्सपेन्सिस पर कुठलंही हे नाहीये म्हणून डायरेक्ट लिहून घ्यायचं. ऍडजस्टमेंट नाहीये. 2 ऑफिस एक्सपेन्सेस बरोबर. किती आहे 2446 2446 बरोबर. हा सगळे खर्च कसं असतात तुम्हाला प्रधान परिव्ययाचे खर्च प्राइम कॉस्टचे आपण ट्रेडिंग मध्ये घेतो आणि ती निर्माणी अधिव्यय त्याच्यानंतर आहे कार्यालयीन अधिव्यय आणि विक्री वितरण. हे सगळं खर्च कुठे लिहायचं असतं प्रॉफिट अँड लॉस मध्ये. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट खूप सोपं आहे. आलेले पैसे खर्च झाले पैसे डेबिट साइड लिहायचे आणि आलेले पैसे सगळं क्रेडिट बाजू लिहायचे. आलं लक्षात? तो सगळे खर्च त्याच्यामध्ये सहजासहजी प्रॉफिट अँड लॉस मध्ये कुठले कुठले खर्च येतात फॅक्टरी ओव्हरहेड नंतर तुमचं कार्यालय म्हणजे ऑफिस ओव्हरहेड आणि विक्री सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन. हा जो खर्च असतो कॉस्ट शीटचे तो सगळे खर्च इथे लिहायचे. आलं लक्षात? थोडं कॉस्ट शीट आठवण आहे का? नाही आठवण असेल ठीक आहे चला. इन्शुरन्स किती आहे 1300 रुपये. इन्शुरन्स किती आहे 13. इन्शुरन्स खर्च कुठे येणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये. आता बघा 2 इन्शुरन्स त्याला इनर कॉलम मध्ये लिहावं लागेल. कारण काय की त्याच्यावर आपल्याला हे दिलेलं आहे ऍडजस्टमेंट दिलेली. काय दिलेली आहे तुम्हाला की प्रीपेड इन्शुरन्स अगोदर चुकून दिलेलं आहे. म्हणजे 1300 रुपये हा वर्षाचा नाहीये, हा वर्षाचा फक्त 1000 रुपयाचे प्रीपेड अगोदर चुकून दिलं. म्हणजे हा 300 रुपये अगोदर चुकून दिले तो मायनस करून टाका. हा वर्षाचा 1000 रुपये आपल्याला दाखवायचे बरोबर. त्याची एक एंट्री इकडे केली बरोबर. प्रीपेड आता 300 रुपये आपल्याकडे पैसे पडले ना ते काही आपल्याला भरायचे नाहीये. आउटस्टँडिंग राहिली तो आपली काय असते जबाबदारी असते बरोबर. तो आपल्याला लायबिलिटीज मध्ये टाकायचं आउटस्टँडिंग राहिली तो. आणि प्रीपेड म्हणजे अगोदर चुकवले तर ते आपल्याकडे मालमत्ता आहे म्हणून त्याला इथे दाखवून द्यायचं प्रीपेड इन्शुरन्स किती आहे 300 रुपये. आता बघा तुम्हाला मी काय सांगितलं की जेव्हा ऍडजस्टमेंट असते तेव्हा 2 ऍडजस्टमेंट करावा लागते. एक तुम्ही एंट्री कुठे केली बघा तुम्ही प्रॉफिट अँड लॉस मध्ये इन्शुरन्सची एंट्री केली आणि दुसरी एंट्री कुठे केली तुम्ही बॅलन्स शीट मध्ये. म्हणजे तुमचं लक्षात आलं का
की एक एंट्री ट्रेडिंग अकाउंट अथवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये करायची आहे, जेव्हा दुसरी एंट्री कुठे करायची आहे, बॅलन्स शीट मध्ये करायची आहे. समजलं? तो याची दोन एंट्री आपण करून टाकली, म्हणजे एक एंट्री केली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये आणि दुसरी कुठे केली, बॅलन्स शीट मध्ये ऍसेट बाजू दाखवला. दिसतंय ना बेटा? हे बघा 300 रुपये प्रीपेड दाखवले. ओके, त्याच्यानंतर आहे इन्शुरन्स झालं. त्याच्यानंतर आहे प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी म्हणजे काय, तुमची ऍसेट आहे, तो त्याला डायरेक्ट याच्यामध्ये म्हणून आपण कुठे करणार एंट्री त्याची, प्लांट बॅलन्स शीट मध्ये ऍसेट बाजू प्लांट अँड मशिनरी किती आहे, इनर कॉलम मध्ये लिहावं लागेल, कारण त्याच्यावर घसारा कापलाय ना आपण 30,000. बरोबर, मायनस किती 10% डिप्रेशन. किती आहे घसारा आपण शोधलं ना, 3,000 आहे. 1%, 10% म्हणजे 3,000. 3,000 म्हणजे किती झाले आउटर कॉलम मध्ये 27,000 रुपये. आला लक्षात? समजतंय? याची एकच एंट्री करायची होती, पण घसारा आपल्याला हे दिलेलं आहे. घसारा काय दिलेलं आहे आपल्याला, ऍडजस्टमेंट मध्ये दिले, किती टक्के कापायचं हे घसारा आपल्याला दिलेलं आहे. बरोबर, तो आपण काय करणार आहे, घसाराची दोन एंट्री आहे ना, समजतंय का नाही? हे बघा, प्लांट अँड मशिनरी हे आपण किती दाखवलं, लँड अँड बिल्डिंग आहे का, प्लांट अँड मशिनरी 30,000 आहे ना. 30,000 ने किती आहे, प्लांट अँड मशिनरी वर आहे तुम्हाला 10%. बरोबर, तो प्लांट अँड मशिनरी 30,000 आणि त्याच्यावर 10% प्रमाणे डिप्रिएशन म्हणजे 3,000, ते गेले म्हणजे 27,000. हा एक एंट्री झाली, प्लांट अँड मशिनरी 30,000 ची झाली. आता घसाराची काय करावं लागेल, दोन एंट्री करावं लागेल. एक एंट्री करून टाकली तुम्ही बॅलन्स शीट मध्ये, दुसरी एंट्री कुठे येणार, एक तर ट्रेडिंग अकाउंट मध्ये अथवा प्रॉफिट अँड लॉस. आता डिप्रिएशन म्हणजे घसारा कुठला खर्च आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये जाईल, तो इकडे लिहायचं, प्लांट अँड मशिनरी डिप्रिएशन किती आहे, 10%. तो तिकीट किती येतोय, 3,000 रुपये. तो 3,000 रुपये तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये लिहायचे. आलं लक्षात? समजतंय? ठीक आहे. त्याच्यानंतर काय झालं तुमचं, प्लांट मशिनरी झालं. सेंट्रिक क्रेडिटर्स. क्रेडिटर्स म्हणजे काय, ज्याला पैसे आपल्याला चुकवायचे, म्हणजे आपली लायबिलिटीज आहे, तो त्याला कुठे टाकायचं, इकडे टाकायचं क्रेडिटर्स मध्ये. बॅलन्स शीट मध्ये एंट्री येणार, याची एकच एंट्री करायची आहे, कारण हा कुठे तुमचं याच्यामध्ये ट्रायल बॅलन्स मध्ये, म्हणून त्याची एंट्री एकच होईल. एकच एंट्री कुठे करायची आहे, बॅलन्स शीट मध्ये. लायबिलिटीज बाजू दाखवायचे एस लिहिते मी, सेंट्री क्रेडिटर्स. बरोबर दिसतंय, क्रेडिटर्स किती टाकायचं, डायरेक्ट आउटर कॉलम मध्ये टाका, कारण त्याचे पर काही नाहीये, तुम्हाला ऍडजस्टमेंट नाहीये. 21,500. आलं लक्षात? त्याच्यानंतर आहे रेंट. रेंट कुठे येणार, रेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये टाकायचं. कुठे टाकायचं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये. रेंट म्हणजे काय, भाडा. भाडे कुठे दाखवायचे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये. तो लिहायचं इथे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये तुमचं प्लांट अँड मशीनरीचा घसारा टाकला, तिथे खाली लिहा रेंट. किती आहे, रेंट आहे तुमचं 1,800 रुपये. त्याला डायरेक्ट आउटर कॉलम मध्ये टाकायचं, कारण त्याच्यावर कुठलं हे ऍडजस्टमेंट नाहीये. बरोबर, आता बघा रेंट झाल्यानंतर तुम्हाला काय राहिलं, हा रेंट झाल्यानंतर सेल्स आहे. सेल्स म्हणजे काय, विक्री. विक्री कुठे येतं, ट्रेडिंग अकाउंट मध्ये. जसं परचेस इकडे येतं डेबिट साइड, हा क्रेडिट बाजू लिहायचं सेल्स. त्याला इनर कॉलम मध्ये लिहावं लागेल, कारण हे जसं खरेदी परत होतं तसं विक्री परत येणार आहे. बरोबर, तो किती आहे, सेल्स तुमचं आहे 70,000.
तो इनर कॉलम मध्ये लिहायचं 70,000. बरोबर. आता सेल्स नंतर काय एकच एंट्री करायची, रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स. किती आहे? 400 रुपये. रिझर्व फॉर डाउटफुल याचा अर्थ काय? संशयीय देयता. त्याला काय म्हणतो आपण? संशयीय देयता. तो ते काय करायचं आपण? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये आता त्याची बाकी काय दिलेली बघा, जमा बाकी दिली म्हणजे क्रेडिट दाखवलंय, तो त्याला क्रेडिट बाजूत टाकून द्यायचं. रिझर्व फॉर, इथे बाय लिहिणार आपण. पहिले तर इथे बाय, तो ट्रेडिंग अकाउंटचा ग्रॉस प्रॉफिट येणार, त्याच्यासाठी जागा सोडून देऊ आपण, ग्रॉस प्रॉफिट. आणि त्याच्या नीचे खाली लिहायचं बाय, लिहायचं हा ओल्ड RDD, रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स. तो किती आहे? 400 रुपये. हे जमा द्या दाखवले, तो आपण त्याला इनर कॉलम मध्ये लिहू, त्याच्यावर हाय आपल्याला ऍडजस्टमेंट आहे. आता इथे कसं आहे? ट्रायल बॅलन्स म्हणून एकच एंट्री करायची. तो एक एंट्री कुठे केली आपण? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बाजू, CR बाजू, कारण की त्याची CR बाकी. आपण काय केलंय त्याच्यासाठी आपल्याला माहिती असतं की कधी कधी आपले पैसे डुबून जाणार आहे, तो आपण त्याची काय करून ठेवतो? एक व्यवस्था करून ठेवतो की पैसे नफामधून पैसे पहिले काढून ठेवतो. तो हा पैसे आपण काय केलंय की आपल्याला अंदाज होतो गेल्या वर्षी की 400 रुपये तरी डुबून जाणार आहे आपलं, तो आपण काय करतो? एक 400 रुपये काढून ठेवले म्हणून त्याला जमा साईड दाखवली. आलं लक्षात? समजलं. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस किती आहे? 1400 रुपये. आता ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसची एंट्री कुठे येणार? इथे येणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस दिसतंय ना? एक्सपेन्सेस. थोडी तकलीफ होणार आहे, मला पण अजून नवीन आहे, काही एवढं जमत नाही, पण हे कॉम्प्युटरवर शिकवायचं, पण मी माझं बेस्ट प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. हे काय झालं तुमचं? ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. बरोबर. हा ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस किती दाखवले? 1400 रुपये. तो इनर कॉलम मध्ये लिहायचा अगोदर, कारण त्याच्यावर काय आहे? आपली हे ऍडजस्टमेंट आहे बघा, वाचून घ्या. आता ट्रॅव्हलिंग ची किती आहे? ट्रॅव्हलिंग इन्क्लुड्स पर्सनल ट्रॅव्हलिंग ऑफ निशिगंधा फॉर व्हॉट ही इज टू बी चार्ज विथ 400 रुपये. जे 400 रुपये त्याने स्वतःच्या केला, स्वतःसाठी उपयोग. पर्सनल म्हणजे काय? स्वतःसाठी जेव्हा उपयोग करतो तेव्हा तो 400 रुपये, याच्यामध्ये हा ऑफिसचा खर्च आहे सगळे. आपण जे बनवून राहिलो अकाउंट ते ऑफिसचे, ते घरचं काहीच नाही. त्याच्यामुळे याच्यामध्ये मायनस निशिगंधाचा जो ट्रॅव्हलिंग खर्च आहे तो काढून टाकायचं. म्हणजे हा 400 रुपये तिथे दाखवायचं नाही. आउटर कॉलम मध्ये आपल्याला ऑफिसला किती खर्च झालेला आहे? फक्त ट्रॅव्हलिंग म्हणजे प्रवास खर्च. ट्रॅव्हलिंग म्हणजे प्रवास खर्च. हा किती झालेला आहे? 1000 रुपयात झाला होता. 400 रुपये तर त्याने स्वतःचा जो खर्च झाला होता तो त्याने याच्यामध्ये टाकून दिला. बरोबर. हा त्याची एक एंट्री झाली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये. बरोबर. त्याच्यानंतर काय करायचं? आपल्याला त्यांचे करंट अकाउंट दिलेले, करंट अकाउंट दिलेले. बरोबर. पार्टनर्स करंट अकाउंट. तो पार्टनर्स करंट अकाउंट मध्ये निशिगंधा आणि गुलाब असं दोन तुम्ही इथे लिहिणार आहे. दोन एक बघा, पहिले डेट करायचे, पर्टिक्युलर्स GF जनरल फायलो नंबर, निशिगंधा गुलाब. त्याच्यानंतर परत डेट, पर्टिक्युलर्स GF म्हणजे जनरल फाउंडर, आणि नंतर निशिगंधा आणि गुलाब. अशा प्रकारचे आपल्याला कॉलम करायचे. बरोबर. तो इकडे डेबिट साइड काय करायचं तुम्ही की पहिले तो टू बॅलन्स येणार, तो नंतर आपण लिहू, आता नाहीये. त्याच्यानंतर इथे टू ड्रॉइंग दाखवायचं. आता हे ड्रॉइंग कोणाचं आहे? निशिगंधाचा आहे. तो निशिगंधाचा कॉलम मध्ये 400 रुपये दाखवले. बरोबर. म्हणजे बघा, मी तुम्हाला काय सांगितलं होतं की एक एंट्री प्रॉफिट, ट्रेडिंग अकाउंट अथवा प्रॉफिट अकाउंट. तर आपण एक एंट्री कुठे केली? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये केली 400 रुपयाची. हा बरोबर. हा 400 रुपये आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये लिहिलं. आणि दुसरी एंट्री एक तो बॅलन्स शीट मध्ये करायची आहे, एक तो तुम्हाला इकडे करंट अकाउंट मध्ये करायची. तो बॅलन्स शीट मध्ये न करता आपण कुठे करायची? त्याची पर्सनल आहे ड्रॉइंग निशिगंधाचा. तो निशिगंधाचा कॉलम मध्ये 400 रुपये
निशिगंधाचा कॉलम मध्ये 400 रुपये दाखवायचे. आलं लक्षात? समजलं? क्लिअर. म्हणजे 2 एंट्री होऊन गेली त्याची. बरोबर. जे पण ऍडजस्टमेंट मध्ये असेल त्याची एंट्री 2च करायची आहे. बरोबर. हा ठीक आहे. हा आता पुढचं बघा. ट्रॅव्हलिंग झालं, त्याच्यानंतर आहे रिटर्न्स इनवर्ड. आता बघा रिटर्न्स इनवर्ड म्हणजे काय की विक्री परत. याचा अर्थ काय आहे? विक्री परत. आता सेल्स किती होते? 70,000चा माल आणलं होतं, पण त्याच्यात काय झालं की परत तुम्हाला काय झालं? 3,500चा माल परत आला. म्हणजे त्याचं खराब निघाला असेल या तुम्ही त्याच्याप्रमाणे माल पाठवला नसेल, मग त्याने काय केलं? सेल्स रिटर्न. तो त्याला काय म्हणतात? इनवर्ड. हे जे त्याला काय म्हणायचं? रिटर्न इनवर्ड्स. काय म्हणायचे? रिटर्न इनवर्ड्स. रिटर्न इनवर्ड्स किती आहे? 3,500. 3,500. तो करायचं 0 0 10 मधून 5 गेले 5, 10 म्हणजे इथे 9, 9 मधून 3 गेले 6, 9 म्हणजे इथे 6. म्हणजे किती आले? 66,500. हे आउटर कॉलम मध्ये टाकायचंय. आलं लक्षात? याची एकच एंट्री होईल. कारण काय? हे ट्रायल बॅलन्स मध्ये, म्हणून त्याची एंट्री एकच करायची. तो एक एंट्री होऊन गेली. बरोबर. त्याच्या नंतर काय आहे तुमचं? ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स झालं, रिटर्न इनवर्ड पण झालं. लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग कुठे येणार? एकच एंट्री करायची आहे. बरोबर. लँड अँड बिल्डिंगची बॅलन्स शीट आपली काय आहे? ऍसेट आहे. तो इथे लिहायचं लँड. दिसतंय बेटा? लँड अँड बिल्डिंग. बरोबर. तुम्ही जरा पुन्हा लिहायचंय लँड अँड बिल्डिंग. किती आहे? 44,800. 44,800. बरोबर. लँड अँड बिल्डिंग. त्याच्यावर घसारा आहे का? नाहीये. त्याच्यावर घसारा नाहीये बघा. डिप्रिएशन फक्त कुठे दिलंय? प्लांट अँड मशिनरी वर दिलेले. बरोबर. लँड अँड बिल्डिंग वर काही दिलेलं नाही, म्हणून आपण डायरेक्ट आउटर कॉलम मध्ये 44,800 दाखवलं. कारण की ऍसेट आहे. प्लांट अँड मशिनरी पण ऍसेट आहे, लँड अँड बिल्डिंग पण ऍसेट. ऍसेट म्हणजे काय? मालमत्ता. बरोबर. त्याच्यानंतर काय? ट्रॅव्हलिंग सॉरी लँड अँड बिल्डिंग. बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबलचा अर्थ काय? जे आपल्याकडे पैसे येणारे त्याला काय म्हणायचं? जसं बिल्स पेबल होतं. पेबल म्हणजे चुकवायचे, लायबिलिटीज आहे. आणि बिल्स रिसिवेबल म्हणजे पैसे येणारे. आपले पैसे काय आहे? येणारे पैसे. तो इथे लिहायचं बिल्स रिसिवेबल. किती आहे पैसे बघा? तो 4,000. बिल्स त्याला डायरेक्ट आउटर कॉलम मध्ये द्यायचं 4,000. बिल्स रिसिवेबल 4,000 तिथे टाकायचं बिल्स रिसिवेबल. त्याच्यानंतर बँक आहे. बँक म्हणजे काय? बँक मध्ये जे आपले पैसे असेल त्याची रक्कम आहे, तो लिहायचं बँक. तो ऍसेट आहे. आपले बँकेत जे पैसे पडलेले आहेत, तो किती पैसे पडले आपल्या बँक मध्ये? 6655 म्हणजे 6,655. तो ते लिहून घ्यायचं. बरोबर. बँकच्या समोर लिहून घ्यायचं डायरेक्ट आउटर कॉलम. त्याच्यामध्ये कुठली हे नाहीये तुमची ऍडजस्टमेंट. ओके. त्याच्यानंतर निशिगंधा कॅपिटल अकाउंट. निशिगंधाची कॅपिटल किती आहे? निशिगंधा कॅपिटल अकाउंट कुठे लिहिणार तुम्ही? हे बघा, तुम्हाला निशिगंधाचे आपण हे बनवून घेतलंय, करंट अकाउंट बनलं. कॅपिटल अकाउंट नाही बनवलं तर आपण डायरेक्ट काय करायचं? त्याला लायबिलिटीज मध्ये, म्हणजे हा जे तुमची बॅलन्स शीट आहे इथे एकच एंट्री येणार. किती आहे? निशिगंधाची कॅपिटल 60,000 आणि गुलाबची कॅपिटल आहे 30,000. तो दोघांना कुठे टाकून द्यायचं? कॅपिटल्स करून घ्यायचं. कॅपिटल्स करून घ्यायचं आणि त्याला टाकून द्यायचं लायबिलिटीज बाजू लिहून घ्यायचं. तिथे लिहायचं कॅपिटल खाली लिहायचं निशिगंधा कॅपिटल किती आहे? अमाऊंट 60,000. डायरेक्ट आउटर कॉलम मध्ये लिहा 60,000. आणि गुलाब लिहिता दिसतंय ना? 30,000. बरोबर.
निशिगंधास कॅपिटल 60,000 आणि गुलाबची 30,000. ओके. हा हा. त्याच्यानंतर आहे बघा आता काय गुलाब कॅपिटल झाला. नंतर एक निशिगंधा करंट अकाउंट. निशिगंधा करंट अकाउंट ची बाकी तुम्हाला बघावं लागेल. आपण करंट अकाउंट बनवलंय बघा तुम्ही. सापडलं? करंट अकाउंट बनवलंय. तो करंट अकाउंट मध्ये तुम्हाला दिलेलं आहे बघा. याची किती दिलेले आहे? 2400 हे डेबिट साइड आहे. तो जिथे असेल तेच साईज मध्ये लिहायचं. तो कोणाची डेबिट साइड आहे? तुमची निशिगंधाची. तो लिहायचं बॅलन्स निशिगंधाचे 2400 रुपये. किती आहे? 2400 रुपये. म्हणजे जिथे आपण 400 ड्रॉइंग दाखवलं ना त्याच्या वरती दाखवायचं त्याचा बॅलन्स. आणि क्रेडिट बाजू तिथे लिहायचं बाय लिहायचं. इकडे क्रेडिट बाजू किंवा बाय लिहायचं. बाय बॅलन्स इथे लिहायचं. निशिगंधामध्ये डॅश करायचं कारण तिथे आपण तिथे लिहिले डेबिट साइड. हा क्रेडिट साइड आहे. क्रेडिट साइड गुलाबची किती दाखवली तुम्हाला? 3000. त्याने किती दाखवलंय? 3000. आला लक्षात? हे सगळे जनरल एंट्री आपण अरे हा ट्रायल बॅलन्सची जेवढी पण एंट्री होती ती सगळी एंट्री आपण लिहून घेतली. आलं लक्षात? त्याच्यातनं थोडीफार ऍडजस्टमेंट पण आपण करून घेतले. पण बघून घेऊ आता कुठली कुठली ऍडजस्टमेंट राहिलेली. बघा पहिली राहिली तुमची क्लोजिंग स्टॉक. आता क्लोजिंग स्टॉक ची एक एंट्री मी तुम्हाला काय सांगितली होती की तुम्हाला ट्रेडिंग अकाउंटला करायची. हा पहिली एंट्रीची. तो इथे लिहायचं क्लोजिंग स्टॉक. बरोबर. क्लोजिंग स्टॉक किती दाखवलाय तुम्हाला? 26,500. 26,500. बरोबर. तो लिहून घ्यायचं 26,500. हा एक एंट्री झाली. आणि तुम्हाला मी काय सांगितलं त्याची एक एंट्री येणार तुमची बॅलन्स शीट मध्ये. कुठे येणार? बॅलन्स शीट मध्ये. बॅलन्स शीट मध्ये ऍसेट आहे. उरलेला माल हा काय तुमचं ऍसेट आहे. तो त्याला कुठे टाकायचं तुम्हाला? ऍसेट बाजू टाकायचं. कुठे टाकायचं? ऍसेट बाजू. आता ऍसेट हा इकडे बघा. तो लिहायचं इथे क्लोजिंग स्टॉक. किती आहे? 26,500. दिसतंय ना? हा. आता बघा काय केलं क्लोजिंग स्टॉक मध्ये की क्लोजिंग स्टॉकची एकची एंट्री आली ट्रेडिंग अकाउंट मध्ये. कुठे केली आपण? क्रेडिट साइड. बरोबर. आणि दुसरी एंट्री प्रॉफिट मध्ये नाही केली, ट्रेडिंग मध्ये केली. तो प्रॉफिट मध्ये कुठे येणार? प्रॉफिट मध्ये कुठे येणार? अरे सॉरी ट्रेडिंग अकाउंट मध्ये क्लोजिंग स्टॉकची केली. आता प्रॉफिट लॉस अकाउंट मध्ये येणार नाही. ट्रेडिंग अथवा पीएल हा दोघं पैकी एक मध्येच होईल. आणि दुसरी एंट्री कुठे केली? बॅलन्स शीट मध्ये केली आपण ऍसेट बाजू 26,500. बरोबर. आला लक्षात? समजलं? त्यानंतर आपण करणारे हे झालं. त्याच्यानंतर डिप्रिएशनची पण 2 एंट्री करून टाकली. एक तुम्ही घसारा दाखवलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये दाखवलं आणि दुसरं दाखवलं प्लांट तुम्ही बॅलन्स शीट मध्ये दाखवलं तुम्ही मायनस करून. बरोबर. 3000. 2 एंट्री होऊन गेली. त्याच्यानंतर इन्शुरन्सची पण 300 रुपयाची 2 एंट्री झाली. एक बॅलन्स शीट मध्ये तुम्ही ऍसेट बाजू दाखवली आणि एक पीएल अकाउंट मध्ये मायनस करून दाखवलं. बरोबर. त्याची पण 2 एंट्री झाली. त्याच्यानंतर मेंटेन रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स 1% ऑफ. हा लक्षात घ्या. आता बघा तुम्हाला काय सांगितलंय की 28,000चं आपण काउंटिंग केलं. बघा डेटर्स किती दाखवले? 28,000. बरोबर. हा 28,000 डेटर मी थोडं वरती करते त्याला. एस डेटर्स. बरोबर. 28,000 होते. बरोबर. हा 28,000 वर काय सांगितलंय तुम्हाला की 1% 1% ऑफ परत त्याच्यामध्ये डुबीत होणार आहे. हा जो 28,000 पैकी जे 28,000 रुपये आपल्याला मिळणार होते कारण आपण त्याला माल उधारीने विकलेला आहे. तो पैसे आपले येणार होते. परंतु आता 1% येणार नाही. त्याची काउंटिंग मी करून दाखवली तुम्हाला.
की 28,000 1 गुणिले 100 म्हणजे किती आले 280 रुपये परत डुबणार आहे. म्हणून त्याला आपण इथे लिहायचं 280 रुपये दाखवायचं. 0 10 मधून 8 गेले 2 10 म्हणजे इथे 9 9 मधून 2 गेले 7 9 म्हणजे इथे 7 म्हणजे 7 आणि 2 27,720 किती आले 27,720 त्याला आउटर कॉलम मध्ये टाका 27,720. आता हे झालं तुमचं एक एंट्री कोणाची 280 रुपयाची एक एंट्री झाली. कुठे केली आपण बॅलन्स शीट मध्ये डेटर्स मधून मायनस केलं. त्याला काय केलं मायनस केलं कारण ते डुबून जाणार आहे ते पैसे येणार नाहीये. आता आपल्याला किती पैसे मिळणार आहे फक्त 27,720. तो हा जो 280 रुपये ते कुठे टाकायचे तुम्हाला हे बघा आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये हा आपल्याला जो नुकसान झालेला आहे तो दाखवायचे बरोबर. तो दाखवताना आपण काय करणार आपल्याकडे 400 रुपये पडले बघा. आपण किती डुबणार होते असे आपल्याला गृहीत केलं होतं की 400 रुपये डुबेल म्हणून आपण 400 रुपये प्रॉफिट मधून पैसे काढून ठेवले होते. परंतु हा वर्षी किती डुबीत झालं -1% अन डेटर्स किती आहे 280 रुपये. तो 280 रुपये इथे लिहायचं आणि त्याला मायनस करायचं कुठे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये. हा 0 10 मधून 8 गेले 2 10 म्हणजे इथे 3 3 मधून 2 गेले 1 म्हणजे आउटर कॉलम मध्ये किती रुपये दाखवायचे 120 रुपये. आलं लक्षात समजलं. म्हणजे त्याची पण 2 एंट्री झाली. एक 280 ची एंट्री झाली तुमच्या बॅलन्स शीट मध्ये आणि एक एंट्री झाली तुमची प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये. आलं लक्षात समजलं ठीक आहे. त्याच्यानंतर हे बघा ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस निशिगंधाचे 400 रुपये आपण दाखवले होते. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये एक एंट्री केली आणि दुसरी एंट्री केली तुम्ही कुठे केली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये 400 दाखवले आणि 400 तुम्ही पार्टनर्स करंट अकाउंट मध्ये ड्रॉइंग बाजू दाखवला. आलं लक्षात समजलं. हे सगळी एंट्री झाली. आता काय करायचं प्रत्येकांची टोटल करायची. आता तुम्ही काय करायचं हे यांची टोटल जे इनर कॉलम मधली नाही करायची आउटर कॉलम मधली करायची डायरेक्ट असं बरोबर. आता इकडे जास्त असतं सहजासहजी CR बाकी आपण प्रॉफिटच्या हेतूनेच करतो म्हणून त्याची हे जास्त असतात बरोबर. पहिले आपण काय करायचे ट्रेडिंग अकाउंटची करू बघा 66,500 आणि 26,500 बरोबर. त्याची टोटल करू आपण बघा लक्षात घ्या 0 0 5 ने 5 10 1 6 12 ने 1 13 1 6 9 93,000. तो काय करायचं इकडे बी 93,000 लिहून घ्यायचं बरोबर. दोघांकडे सारखं आलं बरोबर. आता याची टोटल करायची. आता याची टोटल किती येते करू आपण याची टोटल येते आपल्याला करू पहिले 20,000 आणि एक रफ पेज वर करू बघा हे 0 हे 0 दुसरं पण 0 तिसरं 5 ने 5 10 सून 1 8 ने 8 16 16 ने 6 1 3 ने 5 ने 1 6 एक मिनिट करूनच घेऊ आपण 20,000 नंतर 37,500 आणि 8,500 0 0 5 ने 5 10 1 8 ने 8 16 1 3 ने 5 ने 1 6 66,000 आले बरोबर. आता 93,000 टोटल आहे त्याच्यातनं खर्च किती होऊन गेले 66,000चा. तो 66,000 काय करायचं हे बघा इथे आपली टोटल आली 66,000 बरोबर. आता इकडे CR ची टोटल किती आली 93,000 बरोबर. तो 93,000 मधून 66,000 मायनस केलं म्हणजे 0 0 0 13 मधून 6 गेले 7 आणि 6 12 ने 13 7 बरोबर आणि इथे 8
बरोबर. इथे 10 म्हणजे इथे 8, 8 मधून 6 गेले 2, किती आले 27,000. तो इकडे काय लिहायचं तुम्ही, ग्रॉस प्रॉफिट इथे लिहायचं. कुठे, इथे ट्रेडिंग अकाउंट मध्ये 27,000 उरलेली रक्कम. मग उरलेली रक्कम इथे म्हणजे काय, इथे 2 लिहायचं, 2 ग्रॉस प्रॉफिट. बरोबर. आणि लिहायचं सीडी, कॅरीड डाऊन म्हणजे खाली घेऊन गेलं. बरोबर. आता लक्षात आलं का, समजलं. बघा एक वेळा मी परत सांगते की हा जो ट्रेडिंग अकाउंट आहे त्याला आपण क्लोज केला, सगळी एंट्री झाली. आपण काय केलं, पुन्हा तुमचं जे ट्रायल बॅलन्स होते ते सगळ्यांची एक एक एंट्री केली आपण. बरोबर. हा प्रत्येक एंट्री तुम्ही काय केली, एक तो ट्रेडिंग अकाउंट मध्ये टाकलं असेल, या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, या बॅलन्स शीट, या तुमचं करंट अकाउंट मध्ये, अशा प्रकारे सगळी आपण एंट्री 3-4 अकाउंट मध्ये टाकली. त्याच्यानंतर ऍडजस्टमेंट खाली दिलेली होती, ती प्रत्येक ऍडजस्टमेंटची 2-2 एंट्री कधी ट्रेडिंग, प्रॉफिट, बॅलन्स शीट आणि पार्टनर्स या 4 अकाउंट मध्ये टाकली. बरोबर. त्यानंतर काय करायचं, दोघांची टोटल केली. तो कुठली केली, पहिले आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज केलं, तर त्याच्यासाठी आपण काय केलं, क्रेडिट बाजूची टोटल 93,000 जास्त होती म्हणून तिथे 93,000 केलं, दोघंकडे 93,000 केलं. त्याच्यानंतर मी काय केलं, या सगळ्यांची टोटल केली उरलेली. तो हे सगळ्यांची किती टोटल आली, 66,000 आली ना. हा 66,000 आली. बरोबर. 66,000 मी काय केलं, 93,000 मधून मायनस केलं, 93,000 वजा बाकी 66,000 केली, म्हणजे किती आले, 27,000 ग्रॉस प्रॉफिट आला. हा ग्रॉस प्रॉफिटला कुठे मी घेऊन गेली, इकडे क्रेडिट डाऊन जे केलं तो ब्रॉड डाऊन कुठे आणलं, ब्रॉड डाऊन बीडी, ब्रॉड डाऊन कुठे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये डायरेक्ट इथे लिहायचं 27,000. आला लक्षात, समज मध्ये आले. हे जे ग्रॉस प्रॉफिट होतं त्याला मी कुठे आणलं, इथे आणलं. बरोबर. हा किती आले, 27,000. बरोबर. आता याची टोटल करायची, याची इकडे टोटल किती येणार, 27,120 रुपये. बरोबर. तो इकडे पण मी लिहून टाकणार 27,000, दिसतंय का, हा हे बघा 27,120 इथे लिहिलं, आणि इथे पण लिहून टाकणार 27,120. आता याची टोटल करू, काय काय टोटल मध्ये आले बघू आपण. हे बघा इथे बघा 2700, त्याच्यानंतर 2,446. बरोबर. त्याच्यानंतर 1,000 ने 3,000 म्हणजे 4,000 लिहून घेऊ आपण डायरेक्ट, आणि 1,800 म्हणजे 2,800 रुपये लिहून घेऊ. बरोबर. टोटल करताना इझी जाईल. 6, 4, त्याच्यानंतर 7 आणि 4 11, 11 ने 8 19, 1, 4 ने 5, 5 ने 4 9, 10 11, किती आले, 11,946. बरोबर. एक वेळा चेक करून घेऊ आपण. आता बघा 11,9 बरोबर आहे, 6 बरोबर आहे, 4 बरोबर आहे, 7 आणि 4 11 आणि 8 19, 1, 4 ने 2 6, 2 4 ने 4 8 ने 10 आणि 1 11. बरोबर आहे. 11,946 आले. बरोबर. आता काय करायचं, 27,120 इकडची सीआर बाजूची टोटल किती आहे, 27,120 मायनस 11,946. काय करायचं, मायनस करायचं दोघांचं. किती आले बघा, तो 10 मधून 6 गेले 4. बरोबर आहे. 10 मधून 6 गेले 4, 10 म्हणजे इथे 1, 11, 11 मधून 4 गेले 7, 10 म्हणजे इथे 0, 0, 10 मधून 9 गेले 1, 10 म्हणजे इथे 6, 6 मधून 1 गेले 5 आणि 1, 15,000, 1 मिनिट, 15,174. किती आलं नफा, इथे आलं तुमचं, इथे लिहायचं तुम्ही. हा
इथे काय येणार, नेट प्रॉफिट हा कुठे घेऊन जायचंय तुम्हाला, 15,174, बरोबर. हा टोटल नफा आहे, किती आलाय, 15,174. हा लिहून ठेवा एक बाजू, बरोबर. आता त्याची काउंटिंग दाखवते बघा. बघा मी ऍडजस्टमेंटच्या खाली केलेलं आहे, रफ मध्ये केलंय बघा. तुम्ही लक्षात आलं का, तुमचं प्रॉब्लेम मध्ये सॉल्व्ह करा, त्याचे तिथे लिहिलेलं आहे मी, काउंटिंग करून दाखवली. हे बघा, आता मी इथे काउंटिंग करून दाखवते तुम्हाला. 15,174 आलंय, बरोबर. आता तुम्ही स्टार्टिंग मध्ये तुमचं एक्झाम्पल बघा. गुलाब सॅरी नाही, याच्यात नाही दिलंय. हा बघा, स्टार्टिंग मध्ये बघा तुमचं, निशिगंधा अँड गुलाब आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन प्रपोजिशन टू देअर कॅपिटल्स. म्हणजे हा त्यांचं टोटल प्रॉफिट झालेलं आहे. किती झालेलं आहे, 15,174. आपण शोधून टाकलं की एवढं प्रॉफिट झालंय. आता त्यांची प्रॉफिटची विभागणी कशी करायचं, त्यांना प्रॉफिट कसं वाटायचं, तो तिथे तुम्हाला प्रॉब्लेमचं स्टार्टिंग मध्ये जिथे आपण स्टार्ट केलं तिथे लिहिलंय बघा. Nishigandha and Gulab are partners sharing profit and losses in proportion to their capitals and which are fixed from the following trial balance and proposition to their capitals. म्हणजे त्यांची जी कॅपिटल्स आहे, आता त्यांची कॅपिटल कशी आहे, निशिगंधाची आहे 60,000. किती आहे, 60,000. आणि गुलाबची आहे 30,000. आता त्यांचा जर रेशिओ काढायचं असेल की त्यांचं काय प्रमाण आहे, तो काय करायचं, जेवढे सारखे झिरो आहे ना, इथे 4 झिरो, इथे पण 4 झिरो आहे, तो काढून टाका. सारखं सारखं काढायचं. इथे 4 झिरो आहे, इथे पण 4 झिरो कट झाले. आता प्रमाण काय झालं, 6 आणि 3चं प्रमाण झाला. आता त्याला पण कमी करता येईल. 3 एका 3 आणि 3 दुनी 6. आता त्यांचं प्रमाण काय आहे, निशिगंधाचे 2च्या प्रमाण आणि गुलाबचा 1चा प्रमाण, असं प्रमाण मिळालं आपल्याला. या कॅपिटल वरनं मी काय केलं, प्रमाण शोधलं. निशिगंधाची कॅपिटल किती आहे, 60,000 आहे. गुलाबची किती आहे, 30,000. मी काय केलं, हा 4 झिरो, हा 4 झिरो कट केलं, दोघं सारखे होते. त्याच्यानंतर प्रमाण काय मिळालं मला, 6 आणि 3चा. मी काय केलं, अजून त्याच्यामधनं 2ला भाग जाईल, अरे सॉरी 3ला भाग जाईल. याला 3ला भागितलं 1 मिळाला, याला 3ला भागितलं 2. जेव्हा सारखं करायचे, एकाला कमी या एकाला जास्त असं नाही करायचं, जे पण करायचं दोघांना सारखं करायचे. आता इथे मी काय केलं, 3ला भागाकार केलं तो 1 आला, याला 6ला 3ला भागितलं तो 2 आला. म्हणजे प्रमाण काय मिळून गेला, निशिगंधाचा 2चा प्रमाण आणि गुलाबचं 1चं प्रमाण, बरोबर. आता त्याच्या प्रमाणे हा प्रॉफिट मधून आपण मायनस करणार आहे. आता 15,174 गुणिले बघा, गुणिले किती करायचं, दोघांचे टोटल झाले 3 प्रमाण, 2 आणि 1, 3 प्रमाण मधून निशिगंधाला किती देणार आहे, 2 प्रमाण, कारण की त्याची 2 आहे, तो टोटल किती आहे 3, तर खाली लिहायचं 3 आणि भागिले, अरे गुणिले 2 भागिले 3 पैकी 2 भाग कोणाला द्यायचे, निशिगंधाला द्यायचे. आणि गुलाबला काय द्यायचे, 15,174 गुणिले 1 भागिले 3, या असं करायचंय. आता त्याची सोपं आहे, 3ला भागायचे, तो 15,174 भागिले 3 करायचं. 3 5 तरी 15, 0 0 वरून 1, भाग नाही पडली म्हणजे 0, वरून 7, 5 तरी 15, किती उरले 2, 24, 8 तरी 24, 5,038, 5,038, बरोबर. 5,038 गुणिले 2, याचे काय, हे 3ला भागाकार केलं म्हणजे इथे आले 5,038 आले. किती आले, 5,038. आता 5,038 गुणिले 2, 8 दुनी 16,
1, 3 दुनी 6 आणि 1 7, 0, 5 दुनी 10. किती आले? 1116. 1106. बरोबर? 76. बरोबर? याचं हे झालं आणि याचं आलं 5038. तो आपण काय करायचं? हे टोटल काय करायची तिथे लिहून घ्यायची. कुठे लिहिणार आता त्यांना दाखवून द्यायचं. 16 किती आले? 76. बरोबर? करंट 8 दुनी 16, 1 3 दुनी 6 आणि 1 7. बरोबर आहे. 38. 5038 गुणिले 2 झाले. बरोबर? तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये दाखवायचे तुम्हाला. त्याला कुठे दाखवायचं? इथे दाखवायचं. टोटल बाहेर काढून दाखवायचे. इथे लिहायचे 15,174. बरोबर? आणि इथे लिहायचंय निशिगंधा. त्याचं हे काय निशिगंधाचं? हा, आपल्याला तो प्रॉफिट कुठे घेऊन जावा लागेल? सॉरी, याला घेऊन जावं लागेल आपल्याला. बॅलन्स शीट हा आहे तुमचं पार्टनर्स मध्ये. बघा, हे 24,400 आणि तुम्हाला करंट दिलेलं आहे. तुम्हाला करंट अकाउंटची बाकी दिलेली आहे. बरोबर? किती दिलेली आहे ते पण तुम्ही लिहिले. 3,000 लिहिले. इथे 2400 रुपये बॅलन्स दिले. बघा, बरोबर? आता इथे तुम्हाला नेट प्रॉफिट दाखवायचंय. बाय नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट किती आला? याच्या निशिगंधाचा तुम्ही शोधला आता 10,116 आणि याचं आलं 5,038 आला ना? किती आला होता? 5,038 आला आता. 5,038 किती आलाय? 5,038. बरोबर? हा, आता यांची टोटल किती आली? 5 ने 3 8, 8,038. बरोबर? आणि इथे पण इथे सॉरी 5,058 आहे आपले. 858 5,058. 8,058 आली. बरोबर? इकडे बघा आता तुम्ही. आणि इथे नफा आला तुमचं 10,116. बरोबर? आता इकडे बघा, हे क्रेडिट साइड झाली तुमची. क्लिअर? आता डेबिट साइड बघू आपण. आता काय करायचं? इथे तीच रक्कम लिहून घ्यायची 8,058. बरोबर? इथे पण येणार तुमची 1,000 किती? अरे सॉरी 10,116. 10,116 दिसते का? इथे मी काय लिहिलं हे बघा. याची टोटल केली पहिला मी. दोघांची टोटल किती आली? 8,058 गुलाबची. त्याच्यानंतर निशिगंधाची 10,116 जो त्याचा प्रॉफिटचा भाग होता तो लिहिला आपण, कारण बॅलन्स त्याचं काही नाही इकडे. आणि इकडे बाजू म्हणजे डेबिट साइड बघा. आता डेबिट साइड मी काय केलंय? अगोदर 2,400 रुपये त्याचा बॅलन्स होता आणि 400 रुपये त्याने उचल केलेली ड्रॉइंग. म्हणजे किती झाले? टोटल 2,800 रुपये. आता काय करायचं? 10,116 मायनस काय करायचंय? 2,800 रुपये करायचं. 6 1 11 11 8 9 10. 11 मधून 8 गेले 3. बरोबर? 10 म्हणजे इथे 9. 9 मधून 2 गेले 7. 7,300 किती आले? 16. इथे लिहायचं तुम्ही. बाकी बॅलन्स लिहायचं तुम्ही इथे. बॅलन्स सीडी. सीडी किती आले? इथे आले तुमचं कोणाचा? निशिगंधाचा.
इथे निशिगंधाचा बॅलन्स आहे 7, 3, 16 बरोबर. आणि इकडे बॅलन्स बरोबर. आणि इथे किती आले पुन्हा आले. हे बॅलन्स इकडे टोटली काहीच नाही वरती, म्हणून डायरेक्ट इथे लिहायचं 80, 58 बरोबर. हा दोघं बॅलन्स कुठे घेऊन जायचं लागेल तुम्हाला, हा बॅलन्स तुम्हाला याच्यामध्ये घेऊन जावं लागेल, तुमचं बॅलन्स शीट आहे ना, बॅलन्स शीट मध्ये ते करंट अकाउंट टाकून द्या. बॅलन्स शीट मध्ये तुम्ही करंट अकाउंट टाकून द्यायचं. कुठे लायबिलिटीज मध्ये टाकणार, तो तिथे लिहायचं करंट अकाउंट्स बरोबर. एक नाव द्यायचं निशिगंधा. निशिगंधाचा किती आहे 73, 16 आणि गुलाबचा आहे 8058 बरोबर. हे दोघं टाकून द्यायचं आउटर कॉलम मध्ये 7316 आणि 8058 बरोबर. हा दोघं टाकून दिले म्हणजे बॅलन्स शीट मिळून गेलं तुम्हाला. टोटल मारा दोघांकडची किती येणार 1,36,975 आणि इथे बी लिहायचं तुमचं 1,36,975 बरोबर. प्रॉफिट हा झाला, हा झाला, हा पण बंद केलं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पण बंद केलं, म्हणजे सगळं तुमचं येऊन गेलं. समजलं. एक्झाम्पल खूप सोपं घेतलंय मी, कारण हे एंट्री तुम्हाला हा एक्झाम्पल तेव्हाच येणार की माझा व्हिडिओ एक वेळा बघून घ्या, त्याप्रमाणे कागद तयार करा असं कोरे, आणि मी जसं बोलते तसं तसं तुम्ही एंट्री टाकत जा माझ्या बरोबर. एक वेळा चुकेल काही हरकत नाही, दुसरी वेळा परत कागद बनवा, परत सोडवा. मी उद्या दुसरं एक्झाम्पलचं तुम्हाला टाकेल, तुम्ही रेडी ठेवायचं हा सगळं, म्हणजे तुम्हाला कसं आहे पट करून सोडवता येईल. समजलं. काही अडचण असेल मला पर्सनल प्रश्न विचारा, आता फोन करा, काही प्रॉब्लेम आला तर सांगा, म्हणजे मला कळेल की मी जे शिकवलंय ते तुमचं लक्षात येतंय की नाही. सगळ्यांनी काय करायचंय, मी अगोदरच्या व्हिडिओ मध्ये पण सांगितले, अशी वह्या आता शक्य नाही तुम्हाला घेणं. एक 5-5, 6-6 ज्या या 20-25 जे पण कागद लागत असेल त्यांची एक बंच बनवून घ्या. सगळ्यांची प्रत्येक चॅप्टरची मी नोंद दिलेली आहे तुम्हाला, माझी नोट्स दिलेली बनवलेली, आणि ती नोट्स तुम्ही उतरून घ्यायचे, एक्झाम्पल लिहून घ्यायचे. काही अडचण आली तरी मला विचारायचे, आणि असं प्रकारे मी एक्झाम्पल सोडवणार आहे. आजचा एक्झाम्पल कोणाला समजतंय ते मला सांगायचे, सांगितल्याशिवाय मला कळणार नाही. कारण तुमचं कसं आहे व्हिडिओज नाही होत तुमच्या याच्यामध्ये, कधी लहान असतात तुमचे फोन, या तुम्ही शेतात असतात, तर आपले मीटिंग घेणं शक्य नाही, मीटिंग मध्ये बरेच जण येतच नाही तुम्ही, त्यासाठी मला हा व्हिडिओ बनवून टाकावा लागतंय. तुमचं सिलेबस पूर्ण करणं हे तो गरजेचे आहे, तुम्हाला पण तेवढंच अभ्यास करावा लागणार आहे, कारण टाइम कमी राहील आपलं आणि सगळं सिलेबस होणार नाही. तुम्ही आतापासून थोडीफार प्रॅक्टिस चालू करून घ्या, आणि काही असेल तर विचारा फोनने, व्हिडिओ करून पण फोन करून विचारा मला. ठीक आहे. ओके, बाय.